गुड मॉर्निंग फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? मी पण बरी आहे. तुमची लाडकी अंकिता पाटील. तर फ्रेंड बघा, सकाळी उठली मी, इतकं कंटाळा आलेला की नको वाटायला. तर पाऊस पण येत होतं, वातावरण खूप खराब झालेलं. तरी म्हटलं घराचं थोडंसं एक छोटंसं ब्लॉग करूया. मग त्या दिवशी बघा घरात इतकं गबाड आमच्या पडलेलं, इतकं घाण पडलेली जिथं तिथं. हे बघा सगळं घरातनं घाण 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 घाण. माझे मिस्टर जेवढं जे वस्तू तिथं घेतलं तिथंच टाकायचं. बेबी पण सुद्धा तसंच असतं ओवी. मग म्हटलं आज थोडंसं वेगळं काय तर ब्लॉग करूया जन्माष्टमीचं. तिथनं आवरलं सगळं घरातलं. आवरल्यानंतर हा ब्लॉग बघा किती छान आहे, किती छान राधाकृष्णाला हे केलेलं आहे. मग बघा किती छान म्हणजे. आणि जेणेकरून माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब नाही केलं असेल तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल. तुम्हाला छान 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 व्हिडिओ मी देत जाईन. आता गणपती ते आलं आहे, गावातलं वातावरण, गावातलं गणपती, गावातले लोक कसे असते, कसं व्हिडिओ करते, कसं देवपूजा करते, कसं देवाची सेवा करते, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. लवकरच गणपती येत आहे, तर गणपतीला मी आता गावापाशीच असणार आहे. तर ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार. तिथलं पण डेली रूटीन मी तुम्हाला देत जाणार. गावातलं आम्ही सकाळी किती वाजता उठतं आहे, काय करतं आहे, काय नाही, दिवसभराचं डेली रूट तुम्हाला येत जाईल. प्लीज मात्र तुमचा सपोर्ट असू दे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याशिवाय काही होऊ शकत नाही. कृष्ण जन्माष्टमीचं थोडंसं छोटंसं ब्लॉग आहे. हे तुमच्यासाठी मी सोडलेलं आहे. तर बघा किती छान केलेलं आहे जन्माष्टमी. आमच्या इथं कोल्हापुरात खूप छान जन्माष्टमी होते. हे राधेकृष्णाचं मंदिर आहे, संस्था आहे त्यांची, ते हरे कृष्णाचं. तर तिथं खूप छान वाटतं आहे. तिथं गेलं की बाहेरचं काहीही आठवण येत नाही, काहीही लक्षात येत नाही. खूप मन प्रसन्न होतं तिथं गेलं की. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.